राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपालीजी अखेर निलेश चव्हाणला अटक झाली आहे, मात्र 10 दिवसांनी अटक झाली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. मुळामध्ये निलेशला बेड्या ठोकल्या म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांचं मी अभिनंदन करेल. एक लक्षात घ्या, निलेश चव्हाण हा शातीर गुन्हेगार आहे. त्यांनी त्या मुलाचा ताबा बेकायदेशीरपणे आपल्याकडे ठेवला, त्याची हेंडसाळ केली आणि जेव्हा त्याच्यावर गुन्हे दाखल झाले, नेपाळला जायला कुठला ना व्हिसा लागत ना काही लागत. आपल्या इलेक्शन कार्डवर त्याच्याकडे पासपोर्ट तर असेलच, त्या पासपोर्टच्या मार्गाने तो फोन नंबर वगैरे सगळे बंद करून, सगळ्यांशी संपर्क तोडून एकदम चुपचापपणे एवढ्या मोठ्या म्हणजे महाराष्ट्रातनं दुसऱ्या देशामध्ये जायला एवढ्या लोकसंख्येतनं एका व्यक्तीला काहीच अवघड नाहीये. आणि त्यातून सुद्धा हा जो गुन्हेगार पळाला त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळमध्ये बेड्या घातल्या ना, हे कौतुकास्पद आहे. कारण का, एक लक्षात घ्या, आपल्याला नाव जिथे पोलीस कमी पडले निश्चित आपण पोलिसांवर बोट उठवलं पाहिजे, परंतु निलेश सारख्या माणसाला 10 दिवसामध्ये म्हणजे एवढं जंग पिछाडून निलेश गेला कुठे? म्हणजे मला तर बातम्या मिळाल्या की तो दुबईला गेला, इकडं गेला, काही फेक कॉल आले, आम्ही त्याला पकडून ठेवलेला आहे. परंतु पोलिसांनी त्यांचा तपास पोलीस खाक्याने करून त्याला नेपाळमध्ये बेड्या घातल्या. म्हणून कुठेतरी आता 100% तुम्हाला सांगते, वैष्णवी हगवणेमध्ये सगळ्या आरोपींना शिक्षा लागेल. याच पद्धतीने यंत्रणा काम करून चार्जशीट चांगली करून वैष्णवीला न्याय 100% सरकार मिळवून देईल अशी मला आश्वासित झालेली आहे. रुपालीजी, हे खरं आहे, तुमच्या एका मताशी सहमत होता येऊ शकतं की इतक्या दूर जाऊन सुद्धा पोलिसांनी योग्य वेळी त्याला अटक केली. पिंपरी चिंचवड पोलीस अभिनंदनाला पात्र आहेत, काही प्रश्न नाही. प्रश्न हा मात्र विचारावा लागेल की हे जे 10 दिवस गेले, या 10 दिवसामध्ये त्याच्या मोबाईलमधला डेटा असेल, व्हॉट्सअप चॅट असेल, रेकॉर्ड केलेला ऑडिओ किंवा व्हिडिओ असेल, हे सगळं आता राहिलं नसेल, हा तर कॉमन सेन्स आहे. या निष्काळजीपणाचं काय करायचं, याच्यासाठी कोणाकडे बोट दाखवायचं? एक लक्षात घ्या, आता जो तुम्ही मोबाईलचा टेक्निकल भाग सांगताय ना, त्यांनी डिलीट जरी केला असेल, तो मोबाईल जेव्हा ताब्यात येतो त्याचा आत्ताच्या टेक्नॉलॉजीनुसार संपूर्ण डेटा म्हणजे वर्षभराचा डेटा हा रिकव्हर करण्यात येतो. आणि निलेश एवढा काय, तुम्ही त्याला असं सामान्य समजू नका हो. त्यांनी मोबाईल वगैरे सगळं कॉन्टॅक्ट बंद करूनच पळाला ना, म्हणून 10 दिवस त्याला मिळाले. तो जर सामान्य असता तर त्याचा फोन चालू जर त्यांनी ठेवला असता ना, तर कुठून ना कुठून ट्रेस किंवा घरच्यांशी कॉन्टॅक्ट केला असता, मित्रमैत्रिणींशी त्याच्या कुणाशी कॉन्टॅक्ट केला असता किंवा त्याच्या मित्र परिवाराशी कॉन्टॅक्ट केला असता, तरी पोलिसांनी त्याला महाराष्ट्रामध्येच बेड्या ठोकल्या असत्या. परंतु निलेश चव्हाण हा फार शातीर गुन्हेगार आहे आणि मग तरी सुद्धा त्याच्या शातिरीवर पोलिसांनी त्याला नेपाळमध्ये जाऊन बेड्या ठोकल्यात, हे कौतुकास्पद आहे. धन्यवाद रुपालीजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपले प्रतिनिधी पुण्याहून मंदार गोंजारी आपल्यासोबत आहेत. मंदार, हे सगळं